नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असताना आज भारतीय जनता पार्टीला जोरदार झटका बसला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये सुमारे 4 महिन्यांपूर्वी संजय घाडीगावकर यांनी प्रवेश केला होता। आज आपण भारतीय जनता पार्टी सोडत असल्याचं एका पत्रकार परिषदेमध्ये श्री संजय घाडीगावकर यांनी जाहीर केलं आहे। भारतीय जनता पार्टी सेटिंग करून उमेदवारी अर्ज देत असल्याचं यावेळेस या पत्रकार परिषदेमध्ये श्री संजय घाडीगावकर यांनी म्हटलं आहे। जाणून बुजून कमजोर उमेदवार देऊन पॅनल पाडण्याचा प्रयत्न कोर कमिटी करत असल्याचा घणाघाती आरोप देखील यावेळेस श्री संजय घाडीगावकर यांनी केला आहे। सर्व पक्षीय नेत्यांशी सेटिंग सुरू आहे असा आरोप देखील यावेळेस श्री संजय घाडीगावकर यांनी केल्याने एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला जोरदार झटका बसला आहे। सुमारे 4 पॅनलमधून उमेदवार उभे करण्याची आपली ताकद होती, मात्र या 4ही पॅनलला कमजोर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला गेला असा आरोप देखील यावेळेस श्री घाडीगावकर यांनी केला आहे। आता आपण हे 4ही पॅनल लढवणार असल्याचं यावेळेस श्री संजय घाडीगावकर यांनी जाहीर केलं आहे। असं आढळून आलं तिकीट वाटपामध्ये की जाणीवपूर्वक पॅनल पाडायचा प्रयत्न आहे। लोकांना चांगली लोक अपेक्षित आहेत, लोकांना पर्याय पाहिजेत। हे 4 पॅनल आणि ठाण्यातली भरपूर ठिकाणची जनता हे वारंवार निवडून येणारे लोक आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, यांना कंटाळलेली आहे। त्या स्थानिक सत्ताधारी पक्षाला कंटाळलेली आहे। लोकांना बदल हवा आहे, चांगला पर्याय हवा आहे। त्याची मी तयारी करतोय आणि त्यासाठी मी लढणार आहे। आम्ही 16 जागा लढवायचा प्रयत्न करतोय। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा अर्ज भरण्याची उद्या म्हणजे 3 तारखेला अंतिम दिवस आहे। मात्र आज 2 तारखेला सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता दिसून येत होती। उमेदवार कोण बनणार, उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साशंकता उमेदवारांच्या मनामध्ये दिसून येत आहे, इच्छुकांच्या मनामध्ये दिसून येत आहे। कुठल्याही प्रकारची बंडखोरी टाळण्यासाठी आणि कमीत कमी बंडखोरी व्हावी यासाठी अद्यापर्यंत जवळपास सगळ्याच पक्षांनी आपापल्या उमेदवार याद्या या गुलदस्त्यात ठेवणंच पसंत केलं आहे। त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारीच्या दिवशीच आपापली पत्ते सगळे राजकीय पक्ष उघड करतील असं आता बोललं जात आहे। दरम्यान नेमकं उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत इच्छुकांमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आणि उत्सुकता दिसून येते आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर अद्यापही सुरू आहेत। अगदी काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास देखील एक महत्त्वाचं पक्षांतर झालं। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे। नारायण पवार हे त्यांच्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत। काल मंत्री श्री रवींद्र चव्हाण, खासदार श्री कपिल पाटील आणि आमदार श्री संजय केळकर आणि भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या उपस्थितीमध्ये नारायण पवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून नारायण पवार हे भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा होती। काल अखेर या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे। देशतळाची झोपडपट्टी, गणेशवाडीची झोपडपट्टी, चंदनवाडी झोपडपट्टीचा विकास करायचे म्हणून मी त्या पक्षामध्ये प्रवेश केला। मला फक्त महत्त्वाचं जनतेशी कामं करायचे, जनतेची कामं करण्यासाठी मी पक्ष प्रवेश केला। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। निरोगी शरीरासाठी शरीराला व्यायामाची गरज असते, तसंच प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदानाची गरज असते। मतदान करायला विसरू नका। दिनांक 21 फेब्रुवारी 2017। तुमचं मत, तुमची ताकद।
बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। एकीकडे ठाणे शहरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना दुसरीकडे कळवा मुंब्रा परिसरामध्ये देखील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी MIMची ताकद वाढल्याचं चित्र निर्माण झालं होतं। विविध पक्षातील काही कार्यकर्त्यांनी MIMमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। आज MIMच्या मुंब्र्यातील 2 उमेदवारांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे। हसन मुलानी आणि जमीर सुर्वे असं या 2 उमेदवारांचं नाव आहे। यावेळेस बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी MIMला शिवसेना पक्ष चालवत असल्याचा आरोप केला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी देखील राजकीय घडामोडी आता अधिकच गरमागरम झाल्या आहेत। ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर, श्री संजय भोईर, उषा भोईर यांनी आज निवडणुकीसाठी आपले अर्ज दाखल केले। माजीवाडा प्रभाग समितीमध्ये त्यांनी आज आपले अर्ज दाखल केले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून भोईर कुटुंबीय आता निवडणूक लढवणार आहेत। श्री देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर आणि निशा पाटील यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी भोईर कुटुंबियांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर शिवसेनेने त्यांना प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी बहाल केली असल्याचं बोललं जात आहे। या चौघांनीही आज आपापले अर्ज दाखल केले आहेत। प्रभाग क्रमांक 8 मधनं आम्ही या ठिकाणी 4 उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे। परिस्थिती अशी आहे की आज जर आम्ही बघायला गेलो तर आमच्या समोर जे उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत, ज्यांनी ह्या संपूर्ण भागाचं ज्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की जी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायला पाहिजे होती, 5 वर्षात कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही आणि ते शिवसेना पक्षामध्ये त्या ठिकाणी होते आणि तेच उमेदवार त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत जे विरोधक। त्या विरोधकांच्या समोर आम्हाला त्या ठिकाणी जे आम्ही लढणार आहोत, आम्हाला वाटत नाही की त्यांच्याबरोबर आमची जास्त त्या ठिकाणी टक्कर होईल। आम्ही एक हाती त्या ठिकाणी त्या ठिकाणी विजय मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी। माघी गणपती निमित्त खानदेश सेनेच्या वतीने दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। यंदाचं मंडळाचं 12वं वर्ष आहे। यावर्षी देखील विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहेत। मातृपितृ पूजनावर आधारित विविध कार्यक्रम या निमित्ताने आज सादर होत असून रथसप्तमी निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू या ठिकाणी 3 तारखेला होणार असल्याची माहिती श्री सुहास बोंडे यांनी दिली आहे। मंडळाचं यंदाचं 12वं वर्ष आहे। 12व्या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक या ठिकाणी गणेशाच्या दर्शनासाठी येत आहेत। 4 तारखेला येथे मोठा महागणेश याग करण्यात येणार आहे। मोरगाव अष्टविनायक क्षेत्र श्री क्षेत्र मोरगाव येथून कुमार बाग आणि त्यांचे ब्रह्मवृंद सर्व येणारे 10-15 ब्राह्मण आणि मोठा इथे महागणेश याग होईल। संध्याकाळी स्वामी अवधूतानंद सरस्वती यांचं आध्यात्मिक प्रवचन आहे आणि त्यानंतर एक मोठा महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम आहे। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात
अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. माजी नगरसेवक श्री सुधीर बर्गे यांच्या पुढाकाराने लोकमान्य नगर परिसरामध्ये दरवर्षी मागी गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये आयोजित करण्यात येतो. यंदा देखील श्री सुधीर बर्गे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमाने गणेशोत्सव साजरा होतो आहे. या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान ही थीम घेऊन यंदाचा देखावा साकारण्यात आला आहे. या ठिकाणी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. अत्यंत विलोभनीय आणि अत्यंत देखणी अशा प्रकारची या ठिकाणची गणरायाची मूर्ती आहे. श्री उमेश अग्रवाल यांच्या सजावट आम्ही अशी केली आहे की स्वच्छ भारत अभियान, लहान मुलांचे चित्रकला स्पर्धा भिंतीवरती, परत आतमध्ये जे डेकोरेशन केलं आहे ते सर्व लहान मुलांनी, आमच्या एरियातल्या मुलांनी काढलेले आहेत. प्रत्येक सोसायटीमधून वगैरे आलेले चित्र आहेत. तसंच भजन वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. श्री उमेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील खेवरा सर्कल येथे गेल्या 5 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो. या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि देखण्या अशा मंदिरामध्ये श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे. या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन तर करण्यात येतं, शिवाय भाविकांना भगवद्गीतेचं वाटप देखील करण्यात येतं, अशी माहिती श्री उमेश अग्रवाल यांनी दिली आहे. या ठिकाणी देखील भव्य दिव्य अशा गणेशाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे. गेली 5 वर्ष आम्ही युवा शक्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून मागी गणेशोत्सव साजरा करतोय. दरवर्षी हा उत्सव खूप मोठा होत चालला आहे आणि ठाणेकरांना हेच विनंती आहे की त्यांनी श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820949420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.